देशासाठी केलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं। मार्कंडेय काटजूंचं जर म्हणाल तर मुळातच माझी पूर्वीपासून मागणी आहे, मार्कंडेय काटजू प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांची एकूण विधानं पाहता पाकिस्तानी कैद्यांना सोडून द्या, काश्मीर विषयीचं त्यांचं ते धोरण हे सगळंच राष्ट्रविघातक आहे। आणि मग असं ह्या न्यायमूर्तींच्याही पुन्हा पीठासीन असतानाचे सगळ्या जजमेंट, सगळ्या पूर्वी दिलेले निर्णय आताच्या न्यायव्यवस्थेने तपासून बघितले पाहिजेत की हे राष्ट्रद्रोहांसाठीच पहिली भूमिका का मांडली आणि संजय दत्तची भूमिका मांडल्याबरोबर अनेक बॉम्बस्फोटातल्या आरोपींनी तशा याचिका करायला सुरुवात केलेली। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की पायंडा चुकीचा पडेल त्याप्रमाणे हा पायंडा चुकीचा पडतोय। मार्कंडेय काटजू ही विक्षिप्त झालेली व्यक्ती आहे किंवा पीठासीन न्यायाधीश असताना त्यांनी दिलेले निर्णय सगळे तपासून बघावे लागतील। जर आज ते संजय दत्तची बाजू घेतायत किंवा देशद्रोहांची बाजू घेतायत, त्यांनी अनेक लोकांच्या याचिकांनंतर बॉम्बस्फोटवाल्यांच्या मारण्याची विनंती अर्ज करण्याची तयारी दाखवली आहे, का नाही यांनी देशातल्या शेतकऱ्यांचा, दुष्काळग्रस्तांचा प्रश्न संसदेत मांडला किंवा प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून तो चव्हाट्यावर का नाही आणला? कारण त्यांना त्या विषयांची चाड नाहीये। त्यांना राष्ट्रद्रोही सो कॉल लोक, तथाकथित श्रीमंत विद्वान चित्रपट निर्माते, चित्रपट अभिनेते यांची पोटतिडकीने अगदी धावून जातात। मग त्यांनी राष्ट्रद्रोह केला असेल तरी चालेल अशी जर भूमिका न्यायमूर्ती काटजूंची असेल तर न्यायमूर्ती काटजूंचं चरित्र आपल्याला सगळ्यांना तपासून बघावं लागेल। कारण न्यायमूर्ती काटजू म्हणजे देशाचे मालक नाहीयेत आणि न्यायपालिका हा देशाचा एक भाग आहे, पण शेवटी जनता ही देशाची मालक आहे। आणि भूमिपुत्रांवर होणारे अत्याचार ते पण पाक पुरस्कृत आयएसआयने घडवलेले बॉम्बस्फोट, दाऊद शकीलशी हा फोनवर बोलल्याचे धडधडीत पुरावे, अनेक लोकांचे गेलेले बळी, निष्पाप झालेली अनाथ झालेली लेकरं आणि विधवा झालेल्या कितीतरी महिला, या सगळ्यांचा आपण कधीच विचार करत नाही। विचार करतोय संजय दत्तने भोगलंय, पण ज्यांचे घरातली लोक मेली आहेत बॉम्बस्फोटामध्ये, ज्यांचं रक्त सांडलंय, जे सैनिक सीमेवर मेले आहेत, परवाच हेमराज नावाचा सैनिक सीमेवर मेला, त्याला भारताने साधा राजशिष्टाचार सुद्धा दिलेला नाहीये, पण पाकिस्तानात मात्र ज्याने हेमराजचं मुंडकं उडवलं त्याला 5 लाख रुपये इनाम देण्यात आलेलं आहे। अशी राजव्यवस्था ही दुर्दैवी आहे। आणि पाकिस्तानचे पंतप्रधान भारतात आल्यानंतर सलमान खुर्शीद त्यांना रेड कार्पेट घालून 5 स्टार मध्ये जेवण देतात, त्याच्यानंतर त्या मानसिकतेचीच लोक संजय दत्तचा समर्थन करतायत, संजय दत्तचं पाठबळ वाढवतायत आणि चित्रपट अभिनेत्यांनी 250 कोटी गुंतवले, त्या चित्रपट निर्मात्यांची चौकशी झाली पाहिजे की हा दाऊदचा तर पैसा नाही ना काळा, असा आपण प्रश्न विचारला पाहिजे सगळ्यांना। आणि त्या दृष्टीने मी आंदोलन वाढवणार आहे, देशभर आंदोलन असं करणार आहे आणि शक्य झाल्यास मी न्यायालयीन तपास करतोय की जर शक्य झालं तर मी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका टाकणार आहे त्या विधवांना घेऊन, त्या अनाथ मुलांना घेऊन, की जर संजय दत्तचा पुनर्विचार व्हावा की राष्ट्रद्रोहाचा खटला चालवला जावा त्याच्यावर। आणि न्यायमूर्ती काटजूंचा जर तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे की न्यायमूर्ती काटजूंनी ही चुकीची प्रथा चालू केलेली आहे, हा राष्ट्रद्रोहाचाच एक प्रकार आहे। आणि पुढे जर अनेक राष्ट्रद्रोहांनी जर अशी मुदतवाढ घेतली संजय दत्त सारखी आणि ते देशातून जर फरार झाले त्या मुदतवाढीच्या दरम्यान, तर त्याला न्यायमूर्ती काटजूंसारखेच विक्षिप्त लोक जबाबदार असतील। नक्कीच, पण अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 100च्या वर अतिवरती आरोपी या संपूर्ण घटनेमध्ये आहेत, मात्र संजय दत्तला वेगळी ट्रीटमेंट कशासाठी दिली जाते? बघा, एक अभ्यास करा तुम्ही, जेव्हा संजय दत्तचे वडील सुनील दत्त लोकसभेत खासदार होते त्यावेळेला घडलेला घटना आहे। सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचं सामर्थ्य संजय दत्तच्या रूपानं आपल्याला दिसलेलं आहे की राष्ट्रद्रोह केला तरी कसा पचवता येतो। त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर 99च्या जेव्हा त्याला ताडा लावण्यात आला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ताडा लावण्यात आला होता, आणि ताडा लावल्यावर संजय दत्तच्या राजकीय दबावामुळे जवळजवळ 100-150 आरोपी ताड्यातून सुटलेले आहेत। एवढंच नाही तर ताडा हा कायदाच रद्द करण्यात आलेला आहे।